बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण आवाहन केलेलं असून या संदर्भाची महत्त्वपूर्ण माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असल्याने हालचालींना वेग येत असून या परिसरात असलेल्या मालढोकच्या अस्तित्वाचे फेर सर्वेक्षण देहरादून येथील राष्ट्रीय सर्वेक्षण खात्याकडून नगरपालिका निवडणुकीनंतर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली। सध्या होडगी रोडवरील विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरू केली आहे, मात्र या ठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने दीर्घकालीन प्रवासी विमान सेवेत अडचणी निर्माण होणार आहेत। त्यामुळे राज्य शासनाकडून आता बोरामणी येथील नियोजित विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। या विमानतळासाठी 2005 मध्ये सुमारे 2000 एकर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे, मात्र जमिनीचे संपादन झाल्यानंतर येथील नियोजित विमानतळाच्या रनवेवरच मालढोकचे अस्तित्व क्षेत्र असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले। त्यामुळे येथील विमानतळाचा प्रश्न रखडला होता। बोरामणी परिसरात कधीही मालढोक दिसलेला नाही अशी माहिती येथील स्थानिकांकडून सातत्याने मिळत आहे। त्यामुळे याबाबत राज्य शासनाकडून आता पुन्हा एकदा मालढोकच्या अस्तित्वाचे फेर सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देहरादून येथील सर्वेक्षण विभागास दिलेल्या पत्रानुसार या विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे। बोरामणी येथे मालढोकच्या अस्तित्वाचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी पथक तयार असल्याचेही सांगण्यात आले, मात्र प्रशासकीय यंत्रणा सध्या निवडणूक कामात व्यस्त असल्याने निवडणुका संपल्यानंतर येथील फेर सर्वेक्षण करण्यात येणार आहे।